नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपला व्हिडिओ हा कशावरती आहे. खूप अत्यंत महत्त्वाचा आणि छान असा हा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तर हा व्हिडिओ आहे तो स्किप न करता त्यासाठी तुम्ही पूर्ण पहा. तर चला मी जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर दिवाळी संपली आहे आणि दिवाळीनंतर म्हणजेच कार्तिकी महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना चालू होतो. हा मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपले महालक्ष्मीचे व्रत चालू होतात. हे महालक्ष्मीचे व्रत कधीपासून सुरू होणार आहे, किती आहे, त्याचे किती गुरुवार आहे आणि कोणते गुरुवारी उद्यापन करायचं आहे, हे व्रत कसं करावं, का करावे, ह्याची सगळी संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे महालक्ष्मीचे व्रत ताई, मैत्रिणी, सुवासिनी, कुमारिका मुली, दादा, माझे भाऊ सगळे ह्यांनी केलं तरी चालतं. ह्या व्रताचं असं काही नाही की ह्यांनी केलं पाहिजे, ह्यांनी करू नये, असं काहीच नाही आहे. हे व्रत सगळ्यांनी केलं तरी चालतं. तर हे महालक्ष्मीचे व्रत का करावे तर हे मी तुम्हाला सर्वात आधी सांगते. तर हे महालक्ष्मीचे व्रत केल्याने घरामध्ये सुख, शांती, पैसा, धनधान्य, भरभराट होते. हे व्रत केल्याने घरातल्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि त्याचबरोबर क्लेश, भांडणं हे सगळं दूर होतं. घरातली कुठलीही अडचणी म्हणजे कामामध्ये अडथळा असो किंवा कुठल्याही कामात आपण गेलो आणि ते काम होत नाही तर ही सगळी कामं अडथळा येत असेल तर ती कामं पूर्ण होतात. म्हणजे सगळ्यामध्येतल्या अडचणी आहेत ना, आपल्या घरातल्या अडचणी दूर होतात. घरामध्ये सुख शांती लाभते आणि ज्यांना मूल बाळ होत नसेल, खूप त्रासलेलं असेल तर त्यांचं सगळं संकट दूर होतात. त्यांना मूल बाळ होतं, सगळं काही म्हणजे सगळ्या अडचणी दूर होतात. अर्थातच हे व्रत केल्याने खूप फायदा होतो आणि हे खरंच आपण जेव्हा व्रत करतो तर त्याच्या पाठी आपण काय फायदा आहे हे बघतो आणि मग व्रत करतो. पण ह्याचा खरंच फायदा आहे आणि ज्यांना हे व्रत कसं करायचं आहे, का करावं हे सगळ्यांना माहिती पण असेल, पण ज्या नवीन कोणी असेल आणि त्यांना माहिती नसेल त्यासाठी मी म्हटलं चला व्हिडिओ बनवूया आणि त्यांना खरंच खूप फायदेशीर आहे. जे कोणी उपवास करत नसेल किंवा हे व्रत करत नसेल तर तुम्ही हे नक्की करा. खूप छान हे फलदायक व्रत आहे आणि हे व्रत तर मी म्हटलं जसं कुमारिका मुली सुद्धा करू शकतात, आपल्या सुहासिनी बायका, ताई, दादा सगळेजण करू शकतात. तर आता मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगेन की हे व्रत म्हणजे आता कार्तिक महिना संपणार तर तो मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होत आहे आणि पहिला गुरुवार कधी आहे हे तर सर्वात आधी हे सांगते. तर बघा, कार्तिक अमावस्या म्हणजे आता कार्तिक महिना चालू आहे तर कार्तिक अमावस्या ही 20 तारखेला गुरुवारी संपणार आहे. म्हणजे अमावस्या आहे म्हटल्यावर हा कार्तिक महिना संपणार आहे. तर अमावस्या समाप्ती आहे गुरुवारी 20 तारखेला आणि मार्गशीर्ष प्रारंभ होतोय म्हणजे मार्गशीर्ष महिना सुरू होतोय तो 21 तारखेपासून म्हणजे शुक्रवारपासून होतोय. तर आता गुरुवारी आपला हा अमावस्या आहे म्हणजे कार्तिक महिना संपणार आहे आणि शुक्रवारी 21 तारखेपासून आपला मार्गशीर्ष महिना सुरू होतोय. तर त्याच्यानंतरचा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार जो येतो आहे तो 27 तारखेला येतोय. म्हणजे पहिला गुरुवार आहे तो 27 तारखेला आपण उपवास करायचा आहे. तर असे उपवास आपण किती गुरुवार येतोय ते पहिल्यांदा सांगते. तर आपले मार्गशीर्षचे महालक्ष्मीचे व्रत आहे ते 4 गुरुवार येतात. ह्यावेळेस ह्या वर्षी 4 गुरुवार आले आहेत आणि त्याचबरोबर आता मी सांगते पहिला गुरुवार आहे तो 27 तारखेला आहे. पुढच्या महिन्यात 4 तारखेला दुसरा आहे, तिसरा 11 तारखेला आहे आणि चौथा 18 तारखेला आहे. असे 4 गुरुवार आले आहेत. तर आता 18 तारखेला उद्यापन करायचं आहे. आता हे झाले आपले 4 गुरुवार आहे आणि 18 तारखेला आपल्याला चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं. तर हे उपवास आपण पहिला गुरुवारी, दुसरा गुरुवारी, तिसरा गुरुवारी, चौथ्या गुरुवारी हे 4ही गुरुवार उपवास धरायचा आहे. सर्वात आधी उपवास धरायचा आहे. सकाळी मस्त असं लवकर उठायचं आहे. लवकर उठून आंघोळ करून सर्वात आधी आहे ना आपण लादी स्वच्छ, सकाळी उठल्यावर आपण लादी स्वच्छ पुसून घ्यायची.
लादी पुसून घेतल्यानंतर ती जागा जी आपण पूजा मांडणी करतो तिथली जागा ती स्वच्छ असली पाहिजे. तिथे छान लादी पुसून घ्यायची आहे. त्याच्यावर आपण घरात दरवाजात छान रांगोळी काढायची आहे. त्याच नित्य नियमाने आपल्या देवपूजा घरातली पहिली करायची आहे. देव स्वच्छ धुवून वगैरे आपल्या घरातली छान पूजा करायची आहे. देवपूजा घरातली झाल्यानंतर मग चौरंग मांडायचा आहे. चौरंगावर आपण जी गुरुवारच्या व्रताची पूजा मांडायची आहे, ती पूजा कशी मांडायची हे मी तुम्हाला नंतर सांगते. पण आता ती पूजा मांडायची आहे. पुस्तक वाचायचं आहे आणि ते पुस्तक वाचायचे, त्याच्यातली कथा वाचायची आहे आणि त्याच्यानंतर ती कथा वाचून झाल्यावर आरती करायची आहे. त्याच्यात सगळं काही लिहिलेलं आहे, माहिती लिहिलेली आहे. ज्यांना काही माहिती नसेल ना त्याबद्दल, तर त्यात आपल्याला वाचल्याने सगळं माहिती पडतंच. त्याच्यानंतर आपण ते पुस्तक वाचल्यावर, सगळी कथा वाचल्यावर, आरती केल्यानंतर सगळ्यांना गोड आपण खिरीचा प्रसाद किंवा गोड काही देवाला नैवेद्य करायचा आहे, तोच प्रसाद वाटायचा आहे. घरातल्याने आनंदाने छान असं गोड जेवण करायचं आहे, जेवायचं आहे. उपवासाला आपण फळं खायची. त्या दिवशी तुम्ही फळं खा. तो असं काही देव म्हणत नाही की हे खाऊ नका, ते खाऊ नका. आपण फक्त ते मनापासून केलं ना, त्यालाच खरंच श्रद्धेने आणि मनापासून हे करणं महत्त्वाचं आहे. मग त्याला तुम्ही उपाशी राहून देवपूजा करा, देवांना हाक मारा, देवाची पूजा करा. तर त्याच्यात देव असं म्हणत नाही की तुम्ही उपाशी राहा आणि मला माझी पूजा करा, असं देव म्हणत नाही. आपण नित्य नियमाने श्रद्धेने करतो ना, ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही उपवास धरा. शक्यतो जर तुम्हाला असं वाटत असेल की माणूस आजारी असतो किंवा काही अडचणी असेल, नाही उपवास झेपत, तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी तिखट अशी खाऊ शकता. पण अन्यथा आपण जर तुम्हाला जमलं तर हा उपवास फळांवरच केला जातो. आपण व्रत हे सगळं पूजा मांडणी जी करतो ती सकाळीच करायची आहे. सकाळी लवकर देवपूजा घरातली आटोपून ही व्रताची पूजा जशी पुस्तकात लिहिली आहे किंवा मी तुम्हाला आता सांगेनच, ती पूजा आपण मांडायची आहे. त्याच्या समोर बसायचं आहे, पूजा करायची आहे, पुस्तक वाचायचं आहे. हे सगळं सकाळी करायचं आहे. सकाळी केल्यामुळे बघा घरातलं वातावरण खूप प्रसन्न राहतं. आपण देवीला पूजलं जातो. आपण देवीचं जे सगळं आपण जी पूजा अर्चा करतो ना, तर त्याच्यामुळे आपलं घर प्रसन्न राहतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे ना सकाळी प्रयत्न करा ही सकाळी पूजा करायची. किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा ही पूजा मांडणी करू शकता, पुस्तक वाचू शकता. पण आता माझी ताई मैत्रिणी कोणी कामावर जात असेल, ऑफिसला जातं, कोणाला शक्य होत नसेल सकाळी करणं, तर तुम्ही संध्याकाळी ही पूजा केली तरी चालते. पण शक्यतो तुम्ही सकाळीच लवकर उठून ही पूजा करा. खूप छान आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं आणि घरामध्ये पण खूप छान वातावरण प्रसन्न राहतं. तर आता ही झालं आपली पूजेचं सगळं झालं. आता हे 4 गुरुवार आपल्याला असंच करायचं आहे. ही पूजा सगळी केल्यानंतर पूजा आपण तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी ती पूजा आपण उत्तर पूजा करायची आहे. उत्तर पूजा म्हणजे आपण साधंच करायचं आहे, पण ही पूजा त्या दिवशी उचलायची नाही आहे, दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. तर त्याचप्रमाणे आता आपण ही पहिला गुरुवारी आपण आता जो नारळ देवीच्या नावाने, आपण महालक्ष्मी देवीच्या नावाने जो नारळ पूजणार आहे, तोच नारळ आपण 4ही गुरुवार वापरणार आहे. आणि तोच नारळ आपण कलशामध्ये पाणी ठेवायचं. थंडीमध्ये नारळ तडकतो शक्यतो, तर त्याच्यामुळे ना पाण्यामध्ये तांब्यात पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये नारळ ठेवून द्यायचा. मग तो तडकत नाही आणि छान राहतो. आणि तोच नारळ 4ही गुरुवार वापरायचा. आणि असंच आपण 4ही गुरुवार उपवास करायचा आहे, पूजा मांडायची आहे. आणि पूजा मांडल्यानंतर कथा वाचायची, आरती करायची, असं 4ही गुरुवार करायचं आहे. 4थ्या गुरुवारी आपल्याला तसंच सेम आपण उपवास धरायचा आहे, पूजा मांडायची आहे, कथा वाचायची, आरती करायची आणि छान गोडाचा प्रसाद करायचा आहे. खीर वगैरे करा. आणि त्या दिवशी कुमारिकांना 5 किंवा 7 मुलींना बोलवलं तरी सुद्धा चालतं, किंवा तुम्ही 5 किंवा 7 बायकांना बोलून, घरात सुवासिनी बायकांना बोलून तुम्ही त्यांना फळ, फूल आणि पुस्तक द्यायचं आहे. महालक्ष्मीचं पुस्तक भेटतं ते द्यायचं आहे. तर खिरीचा प्रसाद किंवा साखर, फुटाणे, काही प्रसाद द्या, केळ द्या, तसा प्रसाद द्यायचा आहे. आणि व्रताची सांगता करायची आहे. असं व्रताचं हे उद्यापन करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. उत्तर पूजेला आपण काय करायचं आहे, सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा, अगरबत्ती लावून घ्यायचा आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे आणि म्हणायचं आहे की देवी आई, माझ्याकडून काय चुकलं असेल तर क्षमा असावी. साधी भोळी पूजा मान्य करून घ्यावी. आणि जे काही केलं आहे ते सगळं काही मनापासून केलं आहे. काय चुकलं असेल तर क्षमा करा देवी, असं म्हणायचं आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे, पाया पडायचं आहे. आणि त्याच्यानंतर
3 वेळा असं कलश हलवायचा आहे आणि आपल्या जो देवी आईचा नारळ ठेवलेला आहे तो नारळ उचलायचा आहे आणि त्या कलशातलं पाणी तुळशीमध्ये किंवा झाडांना टाकायचं आहे आणि तो नारळ पाण्यात सोडायचा आहे. तो नारळ फोडायचा नाहीये, तो नारळ शक्य पाण्यात सोडा. त्याच्यानंतर जे फळं 5 फळं ठेवलेली असतात ती फळं प्रसाद म्हणून खायचं आहे. त्याच्यानंतर सगळं काही जिथल्या तिथे आपण देवाच्या मूर्ती वगैरे काढतो ते मूर्ती देवाऱ्यात ठेवायच्या आहे. सगळं काही फूल वगैरे असेल ते गोळा करून तिथे बांधलेल्या फुलं वगैरे असेल ते हाराची पिशवीत टाकायचं आहे आणि निर्मलयामध्ये सोडायचं आहे आणि हे असं उत्तर पूजा करायची आहे. तर हे सगळं कसं करायचं आहे मी तर हे थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली. 4थ्या गुरुवारी जेव्हा आपण उद्यापन करू ना त्यावेळेस नारळ सुद्धा वाढवायचा आहे. देवी आईला आपल्या महालक्ष्मीला नारळ वाढवायचा आहे. तो नारळाचा प्रसाद खोबरं सवासनींना द्यायचा आहे प्रसादाबरोबर. आता हे झालं सगळं उपवासाचं. तर पण पहिला गुरुवार झाला, दुसरा गुरुवार झाला, तिसरा गुरुवार झाला, 4था गुरुवारच्या वेळेस तुम्हाला जर अडचण आली किंवा मासिक पाळीचा अडचण आली किंवा करू शकलं नाही तर तुम्ही काय करायचे, तर तुमच्या घरामध्ये कोणी असेल ना, घरामध्ये कोणी मुली असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी दुसरा माणूस असेल ना तर त्यांना ती पुस्तक वाचायला लावायचं आहे आणि आपण त्यांच्या बाजूला बसून ती कथा ऐकायची आहे. जर घरात कोणी नसेल ना तर शेजाऱ्यांना बोलवून तुम्ही ती पुस्तक वाचवू शकता. तशी पूजा मांडून त्यांच्या हातून घेऊ शकता. त्यांना ती पुस्तक कथा वाचायला लावू शकता आणि तुम्ही फक्त बाजूला बसून ती पुस्तक म्हणजे कथा ऐकायची आहे. तर मग तुमचा तो गुरुवार पकडला जातो आणि तुमची सुद्धा पूजा होऊन जाते. आणि हे शब्द आपण ऐकलं ना तर खूप छान वाटतं. त्याच्यामुळे ना तुम्ही शेजाऱ्यांना सुद्धा जमलं तर बोलून ते करू शकता, त्यांच्या हातातून ही पूजा करू शकता. आणि ही पूजा करायलाच भेटली नाही, घरामध्ये कोणच माणूस नसेल तर तुम्ही ही पूजा किंवा उद्यापन तुम्ही पुढच्या गुरुवारी करू शकता. जरी अमावस्या असली तरी सुद्धा तुम्ही ती पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता. तर हे झालं. आणि आता जर पहिला गुरुवार मिळाला नाही आणि दुसरा गुरुवार मिळाला किंवा तिसरा गुरुवार मिळाला तर पहिल्या गुरुवारी तुम्ही आपल्या घरामधल्या कोणाकडून सुद्धा पूजा करू शकता. किंवा तुम्ही नाही मिळालं तरी तो तुम्ही गुरुवार उपवास करायचाच आहे. भले पूजा तुम्हाला मांडायला मिळाली नाही तरी सुद्धा चालेल, पण उपवास हा पकडायचाच आहे. तर हे बघा, हे महालक्ष्मी व्रत महात्म्य हे असं पुस्तक असतं आणि हे पुस्तक तुम्ही उद्यापनच्या दिवशी द्यायचं आहे. तर आता ही पूजा मांडणी आपण कशी मांडायची, जी आपण पूजा मांडणी करतो तिथली जागा ती स्वच्छ असली पाहिजे. तिथे छान लादी पुसून घ्यायची आहे. त्याच्यावर आपण घरात दरवाजात छान रांगोळी काढायची आहे. त्याचबरोबर तुम्ही पाटावर मांडणार असेल किंवा पूजा चौरंगावर मांडणार असेल तर त्याच्या खाली स्वास्तिक काढायचं आहे. त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल अक्षता व्हायचं आहे आणि त्याच्यावर पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. तर त्याच्यावर तुम्ही छान वस्त्र टाकायचं आहे. चौरंगावर वस्त्र टाकल्यानंतर तांदळाची रास काढायची आहे. तांदळाची रास काढून त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि कलश घ्यायचा आहे. कलश पाण्याने भरलेला घेऊन त्याच्यात हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे, दुर्वा टाकायचा आहे. त्याचबरोबर 1.25 रुपयाचं नाणं किंवा एखादं नाणं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात 5 प्रकारची 5 पानं भेटतात, ते 5 पानं लावायची आहे त्याच्या भोवतीनी आणि त्याच्या मधोमध नारळ ठेवायचा आहे. तर हे नारळ ठेवून मग सगळं आपण छान देवी आईला सजवायचं आहे. गजरा वेणी वगैरे लावायचे आहे. तर आता नवीन छान बाजारात मुखवटे आले आहेत, ते मुखवटे लावायचे आहेत किंवा नाही लावलं तरी सुद्धा आपण आपल्या मनाने छान पूजा करत असतो आपापल्या परीने, तसं करा. त्याच्यानंतर पहिलं सगळ्यात आधी देवपूजा करताना किंवा कुठलीही पूजा मांडणी करताना दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तो दिवा लावून घेतल्यानंतर हळदी कुंकू वाहून जे आपण गव्हाची किंवा तांदळाची रास काढणार ना त्याच्यावर तो तांब्या सगळं संपूर्ण आपण केलेला आहे तो तांब्या ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पान सुपारीचा विडा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे, महालक्ष्मी आईची मूर्ती ठेवायची आहे किंवा तुम्ही सुपारी ठेवली तरी सुद्धा चालेल. आणि त्याच्यानंतर 5 प्रकारची 5 फळं महत्त्वाची ती फळं ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर हे पुस्तक असतं महालक्ष्मीचं, तर हे पुस्तक आपल्याला वाचायचं आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण सगळी माहिती दिलेली आहे. तर हे बघा, तर ह्याच्यामध्ये ना सगळं पूजा आरती कथा सगळी दिलेली आहे, ते पूर्ण पुस्तक वाचायचं आहे आणि अशा प्रकारे आपण छान ही पूजा करायची आहे.
तर ही पूजा केल्याने खरंच घरामध्ये सुख, शांती, भरभराट आणि सुख समृद्धी नांदते आणि घरातल्या दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर होतात. तर हे पुस्तक तुम्ही असं दर गुरुवारी वाचलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर तुम्ही आता मार्गशीर्ष महिना चालू झालाय तर त्याच्यानंतर पण तुम्ही दर गुरुवारी आपण उपवास केला, पुस्तक वाचलं, खूप चांगलं असतं. त्याचे आपल्या महालक्ष्मीचं खरंच आपल्या घरामध्ये वास राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या ह्या लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी आपण हे सगळं काही केलं पाहिजे. त्याचं फळ नक्कीच मिळतं की आपण जे काही करेल ना ते आपण खरंच मनापासून करायचं, श्रद्धेने करणार तर आपल्याला नक्कीच आपली महालक्ष्मी आई प्रसन्न होणार आणि आपल्याला त्याचं फळ नक्कीच देते. आणि खरंच तुम्ही हे उपवास नसेल करत ना तर करायला सुरुवात करा या मार्गशीर्ष महिन्यापासून. तर कधी कधी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार येतात, कधी कधी 5 गुरुवार येतात. तर ह्या वर्षी 4 गुरुवार आले आहेत आणि 4ही गुरुवारी छान उपवास धरायचा आहे. आणि त्या दिवशी उपवास धरून मस्त अशी देवपूजा करायची आहे. पूजा, व्रत, कथा, आरती छान अशी करायची आहे. तर देवी आई सगळ्यांचं घरामध्ये सुख, शांती, पैसा, भरभराट देव हीच मी देवीजवळ प्रार्थना करते आणि व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.